नमस्कार मित्रांनो, SVC क्लासिक टेकमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे चॅप्टर नंबर 3 डायव्हर्सिटी इन द लिव्हिंग थिंग्स अँड देअर क्लासिफिकेशन. मित्रांनो, डायव्हर्सिटी म्हणजे काय, क्लासिफिकेशन म्हणजे काय, हे सर्व गोष्टी आपण बघूया. पण मित्रांनो, जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मित्र मैत्रिणीपर्यंत हा व्हिडिओला पोहोचवा, आमच्या चॅनलला पोहोचवा. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ठीक आहे. चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या या व्हिडिओला. तर मित्रांनो, डायव्हर्सिटी इन लिव्हिंग थिंग्स अँड देअर क्लासिफिकेशन. मित्रांनो, डायव्हर्सिटी म्हणजे काय? तर मित्रांनो, डायव्हर्सिटी म्हणजे काय तर विविधता आहे की नाही. डायव्हर्सिटी म्हणजे काय तर विविधता. आणि क्लासिफिकेशन म्हणजे काय तर वर्गीकरण. क्लासिफिकेशन म्हणजे वर्गीकरण. तर मित्रांनो बघा, आपण ज्यावेळेस आपल्या सभोवताली बघतो त्यावेळेस आपल्याला वेगवेगळे प्राणी, वेगवेगळ्या वनस्पती आपल्याला दिसतात. ते सर्व सारखे असतात का? तर नाही, ते सर्व सारखे नसतात. चला तर पहिला प्रश्न विचारलेला आहे, त्याचं उत्तर आपण देण्याचा प्रयत्न करूया. इन विच स्फिअर ऑफ द अर्थ डू लिव्हिंग थिंग्स एक्झिस्ट. मित्रांनो, पृथ्वीच्या कोणत्या थरामध्ये आपल्याला सजीव आढळतात? तर मित्रांनो बघा, लिथोस्फिअर, हायड्रोस्फिअर आणि ॲटमॉस्फिअर हे तिन्ही थर मिळून बायोस्फिअर तयार होतो. काय तयार होतो? बायोस्फिअर. बायोस्फिअर म्हणजे काय? जिथं सजीव आढळतात त्याला आपण बायोस्फिअर असं म्हणतो. म्हणजे बायोस्फिअरमध्ये आपल्याला ऑल लिव्हिंग थिंग्स आर फाउंड. म्हणजे सर्व लिव्हिंग थिंग आपल्याला कुठं सापडतात? तर ते सर्व आपल्याला बायोस्फिअरमध्ये सापडतात. तर तुम्ही इथं बायोस्फिअर असं लिहू शकता. तर मित्रांनो, बायोस्फिअरमध्ये आपल्याला सर्व सजीव सापडतात. तर याचा आन्सर आपण बायोस्फिअर असे लिहूया. ठीक आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आपण बघतो आपल्या पृथ्वीवर जे जिओग्राफिकल कंडिशन आहे ते डिफरंट आहे. ठीक आहे. जिओग्राफिकल कंडिशन म्हणजे काय तर कुठं पर्वत आहेत, कुठं नद्या आहेत, कुठं सपाट भाग आहे. ठीक आहे. तर त्याच्यामुळे आपल्याकडे सुद्धा जे लिव्हिंग थिंग्स आहेत, जे सजीव आहेत, ते पण आपल्याला त्यांच्यामध्ये थोडा फरक आपल्याला पाहायला भेटतो. ठीक आहे. आणि हा फरक असल्यामुळे ते काय करतात तर वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये ते जगू शकतात. ठीक आहे. जर काही प्राणी जर पाण्यामध्ये जिवंत राहू शकले नाही, ठीक आहे, तर सगळीकडे पृथ्वीवर पाणी झालं तर सर्व मरून जातील. पण पाण्यामध्ये सुद्धा काही सजीव आहेत, जसं की फिश आहे, क्रॅब आहे, ठीक आहे, फ्रॉग आहे, म्हणजे ते पण जिवंत राहू शकतात. म्हणजे पृथ्वीवरचं जे जीवनचक्र आहे ते कधीही बंद पडणार नाही. ठीक आहे. त्यानंतर आर द प्लांट्स अँड ॲनिमल दॅट यू हॅव सीन ऑल अलाइक. तुम्ही आता आपण प्लांट आणि ॲनिमल बघतो, ते सर्वच आपल्याला सारखे दिसतात का? की त्याच्यामध्ये सारखे सारखे काही गुण असतात का? तर हे आपण याच्यामध्येच बघणार आहे. तर मित्रांनो बघा, आता डायव्हर्सिटी इन प्लांट म्हणजे काय? विविधता. वनस्पतीमध्ये कशा प्रकारची विविधता असते हे आपण बघणार आहोत. ठीक आहे. आता बघा, काही वनस्पती ह्या लाईक अ ग्रास म्हणजे एखाद्या गवतासारख्या असतात. गवत तुम्हाला बघितलं असेल तुम्ही. ठीक आहे. ते खूप शॉर्ट असतात, उंचीला पण कमी असतात. काही खूप उंच असतात. ठीक आहे. काही खूपच उंच असतात वनस्पती. ठीक आहे. काही पाण्यामध्ये असतात, पाण्यामध्ये ते वाढतात. ठीक आहे. काही पाण्यावर तरंगतात. ठीक आहे. काही वनस्पती जर बघितल्या आपण तर वाळवंटामध्ये, डेझर्टमध्ये असतात. ठीक आहे. काही पाण्याच्या आत असतात. काही वनस्पती जर फळं जर आपण खाल्ली तर ती त्यांची चव वेगळी असते, त्यांचा फ्लेवर वेगळा असतो. ठीक आहे. काहींना स्टेम असतात, लीव्ज असतात, रूट असतात. ठीक आहे. काहींना मात्र लीव्ज नसतात, रूट नसतात. ठीक आहे. तर अशी वेगवेगळ्या वनस्पती आपल्याला आपल्या पृथ्वीवर बघायला भेटतात. ठीक आहे. चला तर थोडक्यात आपण त्या वनस्पती बघूया. तर बघा मित्रांनो, पोमग्रॅनेट आपण बघतोय, त्यानंतर आहे प्रिंकल्स, त्यानंतर बघा, तर ह्या वनस्पती आहेत सर्व आपण बघतोय. ठीक आहे. काही हेटेरोजेनस आहेत, काही ऑटोट्रॉप्स आहेत, ते बघणार आहे आपण. तर मित्रांनो, काही वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. ठीक आहे. काही वनस्पती काय करतात? स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात.
इन द प्रेझेन्स ऑफ द सनलाईट, म्हणजे सूर्यप्रकाशाच्या मदतीनं ते त्यांचं अन्न तयार करतात. सच अ प्लांट कॉल्ड द ऑटोट्रॉपिक्स प्लांट. आणि जे वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात त्याला आपण काय म्हणतो तर ऑटोट्रॉपिक्स म्हणतो. काय म्हणतो तर ॲटोट्रॉपिक्स प्लांट म्हणतो. ठीक आहे. ॲटोट्रॉपिक्स म्हणजे काय, स्वयंपोषी वनस्पती, म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. फॉर एक्झाम्पल hibiscus, pomegranate, periwinkles, etc. Some plants like fungus, loranthus, dodger are use other plant for food and said to be heterotropics. आता ज्या वनस्पती त्यांचं अन्न मिळवण्यासाठी दुसऱ्यावर डिपेंड असतात, ते स्वतः अन्न तयार करू शकत नाही. ठीक आहे. तर आता आपण बघूया. तर बघा मित्रांनो, तुम्हाला इथं डोडर दिसते. हे डोडर आहे बघा. आणि तुम्ही याला बऱ्याच वेळा ऐकलं असेल अमरबेल वगैरे नाव. ठीक आहे. तर मित्रांनो, हा जी वनस्पती आहे ती काय करते, दुसऱ्या वनस्पतीवर अवलंबून असते. म्हणजे दुसऱ्या वनस्पतीवर ते वाढतात, स्वतः अन्न तयार करत नाही. ज्या वनस्पतीवर ते वाढतात त्यामधनं ते काय करतात, न्यूट्रियन्स घेत असतात. ठीक आहे. त्यांना जगण्यासाठी, म्हणजे स्वतः ते जगत किंवा स्वतः ते अन्न तयार करू शकत नाही. त्यानंतर बघा फंगस. ठीक आहे. हे आहेच फंगस, जे कुजलेले खोड असते झाडांचं. ठीक आहे. त्यावर ते निर्माण होतात, ते स्वतः अन्न तयार करू शकत नाहीत. ठीक आहे. हे सर्व हेटरोट्रॉपिक्स प्लांट आहेत. हे कोणते प्लांट आहेत, हेटरोट्रॉपिक्स प्लांट. तर मित्रांनो, आपण हेटरोट्रॉपिक्स प्लांट बघितले. आता नंतर बघा, द प्लांट्स लाईक द पिचियर्स प्लांट इवन कन्झ्युम द इन्सेक्ट, दे आर इन्सेक्टिव्होरस. इन्सेक्टिव्होरस म्हणजे काय, जे वनस्पती किडे, ठीक आहे, जे इन्सेक्टला खातात, ज्या वनस्पती इन्सेक्टला खातात त्या वनस्पतींना आपण इन्सेक्टिव्होरस म्हणतो. तर बघा मित्रांनो, तुम्हाला त्याची एक चित्र दाखवतो. तर मित्रांनो, हा आहे इन्सेक्टिव्होरस प्लांट. हा कोणता आहे, पिचियर्स. बघा, ज्यावेळेस बघा एखादा जर सजीव याच्यामध्ये असा ओढून आत गेला तर नंतर तो काय होतो, आत चिपकून बसतो, तर बाहेर निघता येत नाही. ओके. ते आत चिपकतो आणि चिपकल्यामुळं काय होईल, त्याच्यामध्ये जे काही न्यूट्रिएंट आहे ही वनस्पती काय करते, त्याला ॲब्सॉर्ब करते, त्याचं शोषण करते. ठीक आहे. म्हणजे ह्या वनस्पती अन्न बनवण्यासाठी कशाची गरज असते, तर इन्सेक्टची गरज असते. ठीक आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की ह्या वनस्पती कोणत्या आहेत, इन्सेक्टिव्होरस आहेत. तर मित्रांनो, आपण वनस्पती बघितल्या. ठीक आहे. ॲटोट्रॉपिक्स प्लांट, त्यानंतर आपण हेटरोट्रॉपिक्स प्लांट, त्यानंतर इन्सेक्टिव्होरस प्लांट बघितले, त्यांची चित्र पण बघितली. आता आपण बघायचं आहे द स्ट्रक्चर ऑफ द प्लांट, म्हणजे स्ट्रक्चर कसं असते वनस्पतीचं. बघा, आता वनस्पती नेहमी दोन भागामध्ये आपण त्याला डिवाइड करतो. पहिला भाग म्हणजे विच ग्रोज अबोव द ग्राउंड अँड विच ग्रोज बिलो द ग्राउंड. म्हणजे बघा, दोन भाग कोणते, जो ग्राउंडच्या वर असतो आणि दुसरा ग्राउंडच्या खाली असतो. ठीक आहे. खालचा भाग म्हणजे रूट्स. वनस्पतीचा खालचा भाग म्हणजे काय, रूट्स आपण त्याला म्हणतो. ठीक आहे. आता वनस्पतींना कोणकोणते पार्ट असतात बघूया. तर रूट, स्टेम, लीव्ज. ठीक आहे. दीज आर द मेन पार्ट ऑफ द प्लांट्स. ठीक आहे. फ्रॉम टाईम टू टाईम द प्लांट विअर द फ्लावर्स फॉर द रिप्रोडक्शन. आता वनस्पतींना बियासुद्धा येतात. कशासाठी, तर वनस्पतीचं रिप्रोडक्शन होण्यासाठी, नवीन वनस्पती निर्माण होण्यासाठी ते बियासुद्धा तयार करतात. तो फ्लावर्स आर ट्रान्सफॉर्म इन टू द फ्रूट. आणि जे फुलं असतात त्यांचं रूपांतर नंतर कशामध्ये होते, तर फळामध्ये होत असते. ध्यानात ठेवा. ते फ्रूट्स हॅव अ सीड्स. आणि जे फ्रूट असतात तेव्हा फ्रूटमध्ये काय असतात, तर सीड्स असतात, म्हणजे बिया असतात. आणि दिस सीड गिव्ज राईज टू द न्यू प्लांट. आणि त्याच बिया नवीन वनस्पतीला जन्म देतात. म्हणजे अशा प्रकारे वनस्पतीचं स्ट्रक्चर आहे किंवा एक प्रोसिजर आहे नवीन वनस्पती निर्माण होण्याचं. तर आता त्यांचे मेन पार्ट बघूया. फ्लावर वनस्पतीला फ्लावर असतात, ते सर्वांनाच आवडतात, खूप अट्रॅक्टिव्ह असतात फ्लावर. ठीक आहे. आता हे फ्लावर काय करतात, एक कनेक्टेड टू द स्टेम. हे कनेक्टेड असतात स्टेमला. कशाला जोडलेले असतात, ते स्टेमला बाय मीन्स ऑफ द स्टाल्क. ठीक आहे. आता जो फूल असतो बघा, तुम्ही फूल बघितले हे, आणि जो हा भाग आहे, ठीक आहे, हा भाग जो की खोडाला जोडलेला आहे त्याला आपण स्टाल्क म्हणतो. काय म्हणतो, स्टाल्क. तो काय करतो, तो त्या फ्लावर्सला
ठीक आहे, त्या फ्लावर्सला काय करतो, तो न्यूट्रियन्स प्रोव्हाइड करतो. द फ्लॉवर हॅज अ टिपिकल कलर अँड शेप्स. द फ्लॉवर इज इम्पॉर्टंट मीन्स ऑफ द रिप्रोडक्शन. आणि फ्लावर्स खूप महत्त्वाचं आहे वनस्पतीचं रिप्रोडक्शनसाठी, वनस्पतीच्या रिप्रोडक्शनसाठी. जर प्लांटला नवीन प्लांट तयार करायचा असेल तर त्याला फ्लावर अतिशय महत्त्वाचे आहेत. ठीक आहे. देन लीफ, पानं. तर द लीफ इज अ फ्लॅट. पानं कशी असतात, एकदम फ्लॅट असतात. इट प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन द प्रोडक्शन ऑफ द फूड. जर वनस्पतींना जर पानं नसतील तर ते त्यांचं अन्न तयार करू शकत नाही. कारण वनस्पतीच्या पानामध्ये एक महत्त्वाचा घटक असतो त्याला आपण क्लोरोफिल म्हणतो. ठीक आहे. या क्लोरोफिलच्या मदतीनं ज्यावेळेस पानावर सूर्यप्रकाश पडतो आणि हवेतील कार्बन डायऑक्साईड तिथं असते त्यावेळेस त्यांचं अन्न तयार करतात. त्याच्यामुळे अतिशय महत्त्वाचा भाग आहेत लीव्ज. आणि लीव्जचे दोन प्रकार पडतात, एक सिम्पल अँड कंपाऊंड लीव्ज. दोन भाग पडतात, कोणते, सिम्पल अँड कंपाऊंड लीव्ज. बघा हे आहे सिम्पल लीव्स. ठीक आहे, म्हणजे एकच पान दिसते. आणि कंपाऊंड लीफ म्हणजे बघा तुम्हाला एकाच स्टार्कला खूप पानं दिसतात. ठीक आहे. देन आहे स्टेम. स्टेम अतिशय महत्त्वाचं आहे. बघा द हाईट अँड शेप ऑफ द साईज ऑफ द प्लांट डिपेंड अपॉन द स्टेम. आता स्टेमवर काय डिपेंड असते, तर वनस्पतीची हाईट किती आहे, शेप कसा आहे आणि साईज कसं आहे, तर हे त्याच्या स्टेमवर डिपेंड असते. आता स्टेमचं फंक्शन काय, इट कॅरीज द फंक्शन ऑफ प्रोडक्शन, कंडक्शन अँड स्टोरेज ऑफ द फूड. म्हणजे ते वनस्पतींना काय करते, तर न्यूट्रियन्स प्रोव्हाइड करते. ठीक आहे, जे मुळातून भेटलेलं आहे ते वरती पाण्यापर्यंत पोहोचण्याचं काम कोण करते, तर स्टेम करते. आणि त्याच्यामध्ये अन्नसुद्धा साठवून ठेवण्याचं काम करत असते. आणि इट ऑल्सो गिव्ज द सपोर्ट टू द होल ट्री. आणि तो त्या वनस्पतीला सुद्धा सपोर्ट करत असते. जर स्टेम नसेल, खोड नसेल, तर वनस्पती वाढू शकेल का किंवा ते सर्व उभं राहू शकेल का, तर नाही. देन फ्रूट. फ्रूट अतिशय महत्त्वाचं आहे. फ्रूट हॅव अ डिफरंट शेप. आणि प्रत्येक फ्रूटला वेगवेगळे शेप आहेत. फ्रूट कंटेन वन ऑर मोर सीड्स. एका फ्रूटमध्ये एक किंवा जास्त बिया असतात. द पॉड्स अँड बीन्स, पीज आर ॲक्च्युली फ्रूट्स. बघा जे आपल्याला तुम्ही बीन्स, जे शेंगा असतात आपण म्हणतो, ठीक आहे, त्या शेंगासुद्धा काय आहेत, एक प्रकारचं फ्रूटच आहेत. देन रूट. बघा आता रूट म्हणजे काय, मुळं. द रूट होल्ड द सॉईल फर्मली इन द अँकर टू द प्लांट. आता रूट काय करतात, जमिनीला पक्क धरून ठेवतात, त्याच्यामुळे वनस्पती पडणार नाही, हे समजते आपल्याला. आता मेन फंक्शन काय रूटचं, ॲब्सॉर्ब द ट्रान्सपोर्ट ऑफ द वॉटर अँड न्यूट्रिएंट फ्रॉम द सॉईल. ते काय करते, मातीमध्ये पाणी आहे, न्यूट्रिएंट्स आहे, त्याला ॲब्सॉर्ब करायचं आणि वनस्पतीच्या वरच्या भागापर्यंत पोहोचवण्याचं काम कोण करत असते, तर आपल्याला रूट हे करत असतात. द रूट्स ऑफ द कॅरोट अँड रॅडिश ऑल्सो स्टोअर अ फूड. आता जे कॅरोट आहे आणि जे रॅडिश आहे ते काय करते, ते रूट आहेत पण त्यांच्यामध्ये ते अन्न साठवून ठेवण्याचं काम करते. त्याच्यामुळे रूटचे दोन प्रकार आहेत. रूटचे दोन कोणते प्रकार आहेत, एक आहे टॅप रूट आहे, दुसरा आहे फायबरस रूट. टॅप रूट बघितलं तर त्याचे तुम्हाला अशा प्रकारे एकदम जाड असे मूळ दिसेल. आणि फायबरस रूट म्हणजे त्याच्यामध्ये एकदम केसासारखे हे असतात मुळं. ठीक आहे, त्याला आपण फायबरस रूट म्हणतो. ओनियन किंवा ग्रास, तुम्ही ओनियन जर बघितलं किंवा ग्रास जर बघितलं, त्यांची मुळे एकदम फायबरस असतात. तर मित्रांनो त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे नीड फॉर क्लासिफिकेशन ऑफ द प्लांट. आता यांची गरज का पडली आपल्याला वनस्पतीचं क्लासिफिकेशन किंवा वर्गीकरण करण्याची. मित्रांनो आपण नेहमी वेगवेगळ्या वनस्पतीचा अभ्यास करत असतो आणि ज्यावेळेस हा अभ्यास करताना आपल्याला त्यांच्याबद्दल बेसिक माहिती असणं गरजेचं असतं. जसं की त्यांची हाईट किती आहे किंवा त्यांना कोणकोणती फळं येतात, कशी येतात, त्यांचा उपयोग काय आहे, तर यांसाठी आपल्याला त्यांचं क्लासिफिकेशन करणं गरजेचं असते. ठीक आहे. तर मित्रांनो हा जो पार्ट आहे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. हा व्हिडिओ क्रमांक 1 आहे. पुढचा व्हिडिओ क्रमांक 2 असणार आहे आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण हा लेसन कंप्लीटच करणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. आणि तुमच्या जास्त मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि आमच्या चॅनलची माहितीसुद्धा त्यांना सांगा. तर मित्रांनो हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.